काय चाललंय सगळ्यांचं बरेच का सगळे. तर आज माझ्या नवीन ब्लॉग मध्ये परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे आज आहे माझा बर्थडे. तर आज माझा बर्थडे आणि बर्थडेमुळे मला सौम्याच्या पप्पांनी एक गिफ्ट दिलंय बर्थडे विशेष. तर दाखव घसराव. ही माझ्या मम्मीचा देच. कोणी दिलाय? कोणी दिलाय? मी. तू दिलाय वे? हां. बर बर तू दिला. थँक्यू श्रावू. तर श्रावूने मला बर्थडे गिफ्ट दिलाय बरं का. तर ड्रेस दाखवते मी तुम्हाला कसला आहे. श्रावू समोर उकड ग बा. तर हा टॉप आहे, गुलाबी कलरचा टॉप आहे. तर हा टॉप दिलाय. थांबा मी दाखवते. हे धर ग बा हातात 2 मिनिटं. आणि थांब 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 धर ग सोमू, हे हातात धर. तर ही पॅन्ट आहे, सिगारेट पॅन्ट म्हणतात ती. व्हाईट कलरची पॅन्ट अशी दिली ह्यांनी मला. हा पूर्ण ड्रेस. एअरपॉड दिले ह्यांनी मला, म्हणजे ॲपल कंपनीचं हे. तर काय होतंय की बाहेर मला व्हिडिओ काढायचं म्हणलं ना तर हवेने मला गाणंच ऐकायला येत नाही लवकर. आणि मग माझी लय चिडचिड चिडचिड होती. मग हे मला म्हणले तुला मी बर्थडेला असं काहीतरी गिफ्ट देतो ना की तुला आवडन. मग म्हणलं आता हे काय देणार काय देणार. तर ह्यांनी मला एक ड्रेस आणि हे दिलं जेणेकरून मी हवेत कुठं रोडला गेले तरी कानात हे घालून मस्तपैकी व्हिडिओ काढू शकते. तर ह्याचा आवाज पण खूप छान येतो. मी आवाज बी ट्राय केला, आयफोनचा आहे म्हणलं आवाज छानच येणार. श्राव दाखव ग, खोलून दाखव बा, नीट खोल. तर माझ्या आधी माझ्या पुरीच लय हे असतात की माझ्या पुरीलाच आवडतं सगळं घ्यायला. गिफ्ट माझं आहे पण ह्या दोघींचेच भांडणं असतात मला देण्यासाठी. उघड ग बा. उघडत नाही पॅकेट ह्यांना लवकर बघा. तर मी खुश झाले ह्यांनी मला गिफ्ट दिलेलं बघून. ड्रेस आणि हे दिलंय म्हणून. दे बा उघडते का नाही? आता शिक उघडलंय ह्यांना बघा. उघडून दाखव श्राव, नीट उघड. अय्या आवाज कसा आला ना. उघड उघड की, उघडून दाखव पूर्ण उघड. तर तुम्हाला दिसत असं ह्याच्यात दिसले का? काढ ग श्राव त्यात ना. छान आहे, आवाज पण खूप छान येतोय. असे कानात घालायचे असतात. हां असे कानात घालायचे माहिती, सगळ्यांना माहिती ते कानातच घालतात. तर एक श्रावून एक सोमू तुम्ही दोघी घाला. तर मग कुठं व्हिडिओ काढायचं म्हणलं मला बाहेर तर व्हिडिओसाठी खास आणले माझ्यासाठी. पाडलं का? तर ठेवून द्या ह्याच्यात. तर यांनी मला बर्थडे गिफ्ट दिलेलं मला खरंच खूप आवडलं बरं का. तर मी खुश झाले बघून सगळं. अजून ड्रेस घातला नाही, आता ड्रेस पण घालणार आहे मी. बर्थडे करायला लागलं घालणार आहे. नाही नाही मी आत्ताच घालणार आहे. तर अख्खा दिवस हा ड्रेस मी घालूनच ठेवणार आहे. हा का? तर आज माझा बर्थडे आहे आणि मला बर्थडे स्पेशल यांनी असे भरपूर असे काय काय गिफ्ट दिलेत. आणि तेच सांगण्यासाठी आज मी स्पेशल व्हिडिओ बनवलाय की आज माझ्या नवऱ्याने मला काय काय गिफ्ट दिलेत ते आणि काय काय दिले मी तुम्हाला एक 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 करून दाखवते. तर पहिला हा माझा ड्रेस दाखवलेला की हा ड्रेस त्यांनी मला दिलेला आहे गिफ्ट म्हणून. ही पॅन्ट व्हाईट कलरची आणि पिंक कलरचा असा टॉप दिलेला आहे. तर मला हा ड्रेस खूप आवडला. तर ह्या माझे गिफ्ट काय काय मी दाखवते तुम्हाला. तर हे तर मी तुम्हाला दाखवलेलंच कारण की मला बाहेर शूटिंग काढायचे म्हणलं तर व्हिडिओ काढायचे म्हणलं तर मला गाणं ऐकायलाच येत नाही. त्यामुळं मी आता हे कानात घालून गाणं पण काढणार आहे व्हिडिओ गाण्याचा. आणि दुसरं म्हणजे स्पेशल हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे कारण की मी हे मला म्हणत होते मी सारख्यांना मोबाईल मागत होते. तर हे मला म्हणले, मी म्हणलं माझा जुना मोबाईल झालाय मला नवीन मोबाईल घेऊन द्या. तर हे म्हणले मोबाईल घेऊन देणार तुला पण तुझ्या बर्थडेच्या टायमिंगला मोबाईल घेऊन देणार. तर त्यांनी मला बर्थडे गिफ्ट म्हणून हे मोबाईल पण दिलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय. तर मी भरपूर खुश आहे कारण की यांनी मला मोबाईल पण गिफ्ट दिलाय. माझा मोबाईल खूप जुना झालाय तर यांनी मला हा नवीन मोबाईल दिलाय. तर बघा मोबाईल.
तर असा हा मोबाईल मस्तपैकी ह्यांनी मला गिफ्ट केलेला आहे. तर मला मोबाईल पण खूप छान आहे आणि आवडलाय पण मोबाईल. आणि हे काल दिवसभर घरी पण नव्हते, तर मी यांना काल रात्री आल्या पण बडबड केली त्यांना, आज दिवसभर कुठे गेलतात काय गेलतात, तर यांनी मला सांगितलंच नाही काय. उलट मी यांना बडबड केली, त्यांनी ती बडबड पण ऐकून घेतली, हाय का नाही सौम्या. आणि त्यांनी ती बडबड पण ऐकून घेतली, तरी त्यांनी मला सांगितलं नाही कुठे गेलते. तर काल दिवसभर हे माझ्यासाठी शॉपिंग करायला बिग वनला गेलते. तर हा मोबाईल कुठनं घेतला मी ती तुम्हाला दाखवते. जगदंबा, तर मोबाईल शॉपीचं नाव जगदंबा आहे. तर 1 आणि हे 2 आणि हे 3 असे 3 गिफ्ट यांनी मला दिलेले आतापर्यंत सकाळपासून. तर मी खुशच आहे. कोणची पण बायको नवऱ्याने एवढे सगळे गिफ्ट दिल्यावर बायको तर खुशीच राहणार, यात काही शकच नाही दुसरा. कारण की कोणची पण बाय असली तर ती खुशीच होणार नाही एवढे छान छान गिफ्ट भेट दिल्यावर नवऱ्याने. आणि त्यात माझा जुना मोबाईल झाला, तर त्यामुळे मला मोबाईल दिल्यामुळे मी सगळ्यात जास्त खुश आहे. मला सगळ्यात जास्त गिफ्ट म्हणलं तर मला मोबाईल आवडलेला आहे. कारण की माझी मोबाईलची लई इच्छा होती, ह्यांनी पूर्ण केली. हा माझा जुना मोबाईल झाला आता हा मला नवीन मोबाईल भेटलाय. श्राव, तू काय नाही गिफ्ट दिलं मला? आ काय दिलंय तू? हे तू दिलंय? तर श्रावने मला ड्रेस दिलेला आहे बरं का. तर सोमूने काय दिलंय? सोमू काय दिलंय ग तू मला? इकडे ये, तू काय दिलंय? मी का हा तुला मोबाईल गिफ्ट दिलाय. तर हिने मोबाईल दिला, हिने ड्रेस दिलाय आणि सोम्याच्या पप्पाने फक्त मग मला शुभेच्छा दिल्यात वाटतं, हे का नाही. तर रात्रीच हे दिलंय. तर रात्रीच मी मत सगळ्यांना की नाही का, जे म्हणजे असं ह्या 2 पोरींना म्हणलं जे मला सकाळी उठून शुभेच्छा देतील पहिल्यांदा, मी सगळ्यात जास्त त्याचाच लाड करणार दिवसभर. तर सगळ्यात पहिल्यांदा सौम्याने शुभेच्छा दिल्या, कारण की सौम्या लवकर उठलेली सगळ्याच्या आधी. तर सौम्याने शुभेच्छा मला सगळ्याच्या आधी दिलेल्या आहेत. आणि माझ्या श्रावण तर मला रात्रीच दिल्यात, कालपासून शुभेच्छा देते. मम्मी उद्या तुझा बड्डे आहे ना, म्हणून म्हणते शुभेच्छा देते. दे की मला शुभेच्छा. हॅपी बर्थडे मम्मा. थँक्यू बा. तर आज माझा बड्डे आहे आणि आज माझ्या बड्डेच्या बड्डे विशेष माझा आज दिवस एकदम मस्त आणि एकदम झकास गेलेला आहे. तर मला हा दिवस खूप आठवणीत राहील, कारण की मी आज भरपूर अशी खुश आहे. तर आज आहे ना, मी माझ्या बड्डे विशेष ना मी घरात स्वयंपाकच केला नाही, एवढं मी सांगते. कारण की मी सकाळी उठल्यापासून मी आनंदी आहे. मला हे एक वर एक सरप्राईज देत चाललेत आणि मी सरप्राईज घेत चालले. त्यामुळे आता मी आज स्वयंपाक काही केलेलं नाही, तर आज मी स्वयंपाक करणार नाही. हे मला आता बाहेर हॉटेलला जेवायला घेऊन जाणार आहेत. तर सकाळी ह्यांनी आपल्या गावातच, मी तुम्हाला सांगितलेलं आपल्या गावात जास्त काही असं जेवायला भेटत नाही. इथं फक्त मिसळ पाव, वडापाव आणि भजीपाव असलंच भेटतं. तर ह्यांनी सकाळी जाऊन मिसळ आणि पाव घेऊन आलते, त्याचाच आम्ही नाश्ता केलाय. आणि आता झालेली दुपार, तर संध्याकाळी डिनरला आम्ही हॉटेलला जाणार आहे. तर ह्यांनी आज माझा बड्डे खूपच स्पेशल बनवलेला आहे, त्यामुळं ह्यांना मी थँक्यू म्हणते, हाय का नाही. बर्थडे मम्मा. हां, तर आज आम्ही मस्तपैकी आहे ना हॉटेलला जेवायला जाणार आहे. कारण की आता आपण धरलाय श्रावण, त्यामुळं आपण वशाट नाही खाणार, नॉनव्हेज काय चालणार नाही आपल्याला हॉटेलला गेल्यावर. त्यामुळं आपण असं काहीतरी वेगळं असं साधं सिंपल घ्यायचं, म्हणजे असं पनीर फिनीर खायचं आता जाऊन. कारण की आपण असं अंडी मटण मासे खाऊ शकत नाही, कारण की बिग वनला हॉटेलला गेलं ना तर मच्छी थाळी इथली स्पेशल आहे. पण आता आपलं श्रावण आहे, त्यामुळं आपण पनीर जाऊन खायचं. तर आज मी बड्डेची मस्तपैकी नटले, ड्रेसमुळे मला जास्तच ग्लो आलाय माझ्या चेहऱ्याला आनंदाचा. नथ बी घाल. नथ पण घालू का? मग त्यासाठी मला साडी घालावं लागन, साडी घातल्यावर नथ घालावं लागन. तर चला, बाय बाय. बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.